व्लॉग फक्त ठिकाण दाखवायला नाहीये, हा आहे मन मोकळं करायला. आज आपण धावतो कामासाठी, पैशासाठी, लोकांसाठी. पण आज थांबून श्वास घेऊया. वेलकम टू अनदर जर्नी, नॉट जस्ट ऑन रोड बट विदिन. प्रवास सुरू झाला की विचार आपोआप मागे पडतात. रस्ते, वळणं, झाडं हे सगळं काहीतरी सांगत असतं. कधी कधी डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त सुंदर असते. पहिल्यांदा जेव्हा हे दृश्य दिसलं ना, तेव्हा शब्द हरवले. कॅमेरा काहीतरी दाखवतो, पण डोळे जे पाहतात ते फक्त मन समजतं. हा वारा, हा आवाज, हे पक्षी काहीही बनावट नाही. इथे ना फिल्टर आहे ना ऍक्टिंग, इथे सगळं रिअल आहे. खरं सांगू, अशा ठिकाणी आल्यावर कळतं आपण किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रेस घेतो. लाईफ परफेक्ट नसते, पण अशा मुमेंट्समुळे ती ब्युटिफुल होते. नमस्कार मंडळी, मी आहे सागर. मी आहे आयुष. आम्ही आलेलो आहे वेजदरे व्हॅली. हे ठिकाण इंस्टाग्रामसाठी नाही, हे ठिकाण मनासाठी आहे. इथे आल्यानंतर वाटतं थोडं कमी हवं होतं, पण खरं हवं होतं. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पारनेर तालुक्यातल्या वेजदरे गावामधल्या वेजदरे व्हॅलीमध्ये. तर इथे मागं आपल्या व्हॅली आहे आणि ह्या व्हॅलीला म्हणतात उन्हाळभर सुद्धा पाणी असतं. तर तोच वेजदरे वॉटरफॉल प्रसिद्ध आपण पाहायला आलेलो आहे, जो की जास्त लोकांना माहीत नाही. तर आपण खाली जाऊन पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. इथून जो व्ह्यू दिसतोय ना, तो एक नंबर आहे. आता खाली जाऊन तुम्हाला पूर्ण व्ह्यू बघायला भेटणार आहे. सनसेट म्हणजे शेवट नाही, तो आठवण करून देतो की प्रत्येक शेवट सुंदर असू शकतो. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं वेजदरे व्हॅलीमध्ये. तुम्ही पाहू शकता एक नंबर व्हॅली. आणि आपण आलेलो आहे डिसेंबर महिन्यामध्ये, तरीसुद्धा ह्या व्हॅलीला पाणी आहे. तर वरून जास्त पाणी नाही, जे खालीचे मधले जे धबधबे येतं ते सध्या ॲक्टिव्ह येतं. आणि इकडं साईडच्या बाजूला पूर्ण निसर्गरम्य आहे, सगळे झाडच हिरवगार परिसर आहे आणि भारी आहे. फक्त इथे येऊन बऱ्याच जणांनी पावसाळ्यामध्ये कचरा केलेला दिसतोय. फक्त तो आपला कचरा आपल्या सोबत न्या, ह्या चांगल्या जागांना खराब करू नका, एवढंच म्हणेन. टुमारो वी राईज अगेन. जग खूप मोठं आहे, पण शांतता खूप साधी. ती ना पैशात मिळते ना गर्दीत, ती मिळते स्वतःबरोबर वेळ घालवण्यात.
मंडळी, आम्हाला वाटलं होतं की भरपूर मोठी जागा आहे, पण आहे पाहण्यासारखं आहे, फक्त पावसाळ्यामध्ये पावसात पाण्यात यायला पाहिजे. आम्ही थोडं उशिरा आलेलो आहे, तर ठीकठाक आम्हाला व्ह्यू भेटलेला आहे. तर आम्ही एका व्हिडिओमध्ये रील्समध्ये बघितलं होतं, तर एवढं म्हणावं असं एवढं मोठं आम्हाला भेटलेलं नाही आहे. पण काय विषय नाही, आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा गेलो होतो, तिकडचे फुटेजसुद्धा तुम्हाला आवडतील. उंच डोंगर आहेत ते सुद्धा बघा. आणि आपण हा व्लॉग इथंच थांबूया. भेटूया एका पुन्हा ऐतिहासिक किंवा निसर्गरम्य ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर हा व्लॉग पाहताना तुमचं मन थोडंसं हलकं झालं असेल तर हा प्रवास सफल झाला. लाईक करा, शेअर करा आणि सांगा पुढचा प्रवास कुठे.